नमस्कार, मी तेजल तुमच्या सगळ्यांचं विजन अकॅडमीच्याच विजन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते. या चॅनलवर आम्ही सरळ सेवेविषयी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. आजच्या भागामध्ये सरळ सेवेचा अभ्यासक्रम आपण समजून घेऊ. सरळ सेवा म्हणजे पोलीस भरती, तलाठी, अन्न व पुरवठा, पशुसंवर्धन, वित्त विभाग इत्यादी ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यांच्याविषयी आपण मार्गदर्शन करणार आहोत. सरळ सेवेमध्ये परीक्षांमध्ये जे विषय असतात ते 4 असतात. पहिला विषय आहे मराठी व्याकरण, दुसरा विषय आहे इंग्रजी व्याकरण आणि तिसरा विषय आहे सामान्य ज्ञान. चौथा विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता. हे प्रत्येकी एक एक विषय 25 मार्कांसाठी विचारला जातो. तर आपण आजच्या भागामध्ये सामान्य ज्ञानाचा सिलेबस समजून घेणार आहोत. सामान्य ज्ञानामध्ये कोणकोणते विषय येतात? पहिला आहे इतिहास, दुसरा आहे भूगोल, तिसरा आहे राज्यघटना, चौथा आहे सामान्य विज्ञान, पाचवा आहे चालू घडामोडी, मग पर्यावरण आणि अर्थशास्त्र असे विषय असतात. तर आता आपण प्रत्येकी एकेका विषयाचा डिटेलमध्ये सिलेबस जाणून घेऊ. इतिहासाविषयी पहिले माहिती करून घेऊ. इतिहास आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा विचारतात आणि भारताच्या संदर्भात सुद्धा विचारतात. म्हणजे काय तर स्वातंत्र्य चळवळ संपूर्ण भारतात झाली, पण महाराष्ट्रात जी स्वातंत्र्य चळवळ झाली तिच्याविषयी आपल्याला अधिकचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे काय तर आता समाजसुधारक जर आपण घेतले समजा, तर मग महाराष्ट्रातले समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, महादेव रानडे असे सर्व. आणि जर भारताचा विचार केला तर समाजसुधारक घेताना राजाराम मोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या सर्वांविषयी आपल्याला अभ्यास करावा लागेल. भारतीय संस्कृतीमध्ये कला येते, नृत्य येतात, असे विविध अंग येतात संस्कृतीचे. तर मग समजा नृत्यांविषयी कसा प्रश्न येऊ शकतो की आंध्र प्रदेशचा नृत्य प्रकार कोणता, असे बेसिक प्रश्न विचारले जात असतात इतिहासामधून. आणखी सुद्धा डिटेल्समध्ये असतील. आपण प्रश्नपत्रिकांचा एक इतिहासानंतर आहे भूगोल. भूगोलसुद्धा महाराष्ट्र आणि भारत असा विभागून विचारला जातो. महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याला जास्त अभ्यास करावा लागतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वाहणाऱ्या नद्या, खाड्या, महाराष्ट्रातल्या खिंडी, शिखरं, वने व अभयारण्य, बेटे. आता महाराष्ट्राला तर म्हणजे बाहेर अरबी समुद्रात बेट असेल, पण आता महाराष्ट्रात तर असं काही नाही, भूरूपे, असा सगळा अभ्यास करावा लागतो. मग प्रश्न कसे विचारतात तर पश्चिम वाहिनी नद्या, पूर्व वाहिनी नद्या, नद्यांच्या उपनद्या असे प्रश्न विचारले जातात. शिखर असेल तर उंचीचं शिखर असे प्रश्न विचारले जातात. आपल्याला माहिती आहे कळसुबाई हा महाराष्ट्रातला सर्वात उंच शिखर आहे. मग त्याची लांबी किती, उंची किती असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. वने आणि अभयारण्य त्यांची नावं दिलेले असतात आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहेत असे प्रश्न विचारले जातात. आणि भारताच्या संदर्भातला भूगोल म्हणजे भारताला लागून कोणते राज्य आहेत, म्हणजे भारतातले जे राज्य आहेत त्यांना एकमेकांना लागून कोणत्या राज्याच्या सीमा आहेत, भारताच्या शेजारी कोणते देश आहेत, त्यांच्या भूसीमा, जलसीमा असे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्राकृतिक भूगोल असतो भारताचा, राजकीय भूगोल असतो, भारताला लागून कोणता महासागर आहे, तर हिंदी महासागर आहे, अरबी समुद्र आहे, बंगालचा उपसागर आहे, असे प्रश्न विचारले जातात. हे झालं भूगोलाच्या संदर्भात. आता भूगोलानंतर आपण पुढचा विषय बघू, तो म्हणजे राज्यघटना. राज्यघटना काय असते तर आपली जी व्यवस्था आहे, राज्यव्यवस्था, हिचा संदर्भ असतो राज्यघटनेमध्ये. आणि आपली राज्यव्यवस्था ही संविधानावर आधारित आहे. त्याच्यामुळे आपल्याला संविधानाचा अभ्यास करायचा आहे. मग महाराष्ट्राला काही वेगळं संविधान नाही आहे, पण महाराष्ट्रासाठी कोणतं कलम आहे, त्याच्यानंतर मग भारतातले सर्व कायदे, संविधान आणि मग त्यांची जर अंमलबजावणी नाही झाली तर आपल्याला काय शिक्षा होऊ शकते. त्याच्यानंतर विकेंद्रीकरण केलं गेलेलं आहे सत्तेचं, म्हणजे पंचायत राज ही व्यवस्थासुद्धा आपल्याकडे आहे. मग सगळ्या कलमांचा अभ्यास करायचा, कायद्यांचा अभ्यास करायचा आणि पंचायत राजचा आपल्याला राज्यघटनेमध्ये अभ्यास करायचा आहे. राज्यघटनेनंतर पुढे आहे विज्ञान विषयाचा अभ्यास. तर विज्ञानामध्ये आपल्याला मूलभूत भौतिकशास्त्र, ज्याला आपण फिजिक्स म्हणतो, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पर्यावरण आणि अर्थशास्त्र. खरं तर ह्या तीनही विषयांबद्दल MPSCमध्ये जास्त प्रश्न विचारले जातात, पण आपल्याला मूलभूत ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यामुळे सरळ सेवेसाठी सुद्धा आपल्याला विज्ञान, पर्यावरण आणि अर्थशास्त्र यांचा अभ्यास करायचा आहे. याच्यानंतर आहे चालू घडामोडी हा विषय. आता चालू घडामोडींमध्ये आपण वरती जे विषय डिस्कस केले ते सगळेच येऊ शकतात. म्हणजे काय तर एखादे अवशेष सापडले तर ते इतिहासातील, मग ते अवशेष कुठे सापडले, मग त्या प्रदेशांविषयीचा इतिहास पण विचारला जाऊ शकतो. जिथे सापडले तिथला भूगोल पण विचारला जाऊ शकतो. तिथले कायदे कसे, अशा पद्धतीने राज्यघटनेविषयी सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आणि जर आर्थिक गोष्ट लक्षात घेतली तर संपूर्ण भारतात आर्थिक काय घडामोडी घडत आहेत,
RBIने नुकतेच काय निर्णय घेतलेत, असे प्रश्न चालू घडामोडीत आर्थिक या भागात विचारले जाऊ शकतात. राजकीयमध्ये पण विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर सामाजिक आहे, म्हणजे धोरणं असतात सरकारची, राज्य सरकारचं असो, केंद्र सरकारचं असो, तर चालू घडामोडीमध्ये या सगळ्या घटकांचा विचार केलेला असतो. याच्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये बघा, पंतप्रधानांच्या भेटी होत असतात. एका देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांना भेटतात. मग ते काही करार करतात, काही ॲग्रीमेंट करतात. तर यांच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर क्रीडेविषयी पुरस्कार असतात. क्रीडेमध्ये कोण जिंकलं, कोण हारलं आणि त्यांच्याबद्दलचे पुरस्कार, कोणता खेळाडू कोणत्या राज्याचा आहे, कोणत्या देशाचा आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत हवं. मनोरंजन याच्यासाठी की दादासाहेब फाळके पुरस्कार, त्याच्यानंतर ऑस्कर पुरस्कार, अशा पद्धतीने जे पुरस्कार असतात यांची माहिती आपल्याला असली पाहिजे. तर चालू घडामोडीमध्ये हे सर्व घटक येतात. आपण सरळ सेवेचा पूर्ण सिलेबस आपण ह्या व्हिडिओत बघितला आहे. आता प्रत्येक सिलेबसमधून प्रत्येक घटकाविषयी आपण पूर्व प्रश्नपत्रिका पण बघणार आहे. म्हणजे याच्या आधी जे प्रश्न येऊन गेले ते पण बघणार आहेत, नवीन प्रश्न पण बघणार आहोत. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.